विद्यार्थी मित्रांनो, आपण आता नेक्स्ट ट्रान्झॅक्शन घेतो आहे 12 नंबरचं. याच्यामध्ये आपण थोडेसे नवीन ट्रान्झॅक्शन आपण घेणार आहोत. काय म्हटलं बघू आपण. बॉट गुड्स of rupees 40,000 from Kiran of rupees bought goods of rupees 40,000 from Kiran and only half amount paid immediately. थोडंसं फिरवून दिलेलं ट्रान्झॅक्शन आहे, पण सोपं आहे, काही हरकत नाही आहे. बघा, बॉट गुड्स ऑफ रुपीज 40,000, 40,000 रुपयांचा माल खरेदी केला म्हणजे एक पहिलं अकाउंट आपल्याला सापडेल परचेस. बॉट गुड्स, बॉटचा अर्थ तो खरेदी करणे, गुड्स म्हणजे माल. माल जेव्हा आपण खरेदी करतो तेव्हा एक परचेस अकाउंट आपलं फायनल आहे. 40,000चा पण माल खरेदी केला फ्रॉम किरण, कोणाकडनं खरेदी केला आपण? किरणकडनं. अँड ओनली हाफ अमाऊंट, हाफ म्हणजे निम्मे, अर्धी अमाऊंट म्हणजे 40,000च्या हाफ म्हणजे 20,000 पेड इमिजिएटली. आणि आपण फक्त आत्ता किती पैसे देतोय? अर्धीच रक्कम आपण देतोय. म्हणजे 40,000मधून आपण 20,000 रुपये देतोय आणि 20,000 बाकी ठेवतोय. मग याचा अर्थ काय होतोय की दुसरं आणि तिसरं अकाउंट कोणतं येईल? आपण अर्धी रक्कम दिली म्हणजे कॅश अकाउंट घ्यावं लागेल आणि अर्धी रक्कम उधारीवर आहे म्हणून किरणचं नाव लिहावं लागेल. सिंपल एकदम. अर्धा माल रोख खरेदी केला, अर्धा माल उधार खरेदी केला. तर मग जो माल आपण रोख खरेदी केला त्याला कॅश अकाउंटमध्ये घेऊ, जो उधार खरेदी केला त्याला किरण अकाउंटला घेऊ. बघा, आता परचेस करता नियम कोणता लावतो आपण? नॉमिनल. ठीक आहे. नॉमिनलमध्ये काय येतो? एक्सपेन्सेस. आणि एक्सपेन्सेसला आपण नेहमी काय करतो? डेबिट. आणि किती अमाऊंट आहे रे? 40,000. एवढं पण क्लिअर करून टाकलं. कॅश अकाउंटला नियम लावतो आपण रिअलचा. रिअलमध्ये कॅश कम्स इन की गोज आउट आहे? इथे माल खरेदी केल्यावर कॅश गोज आउट आहे. गोज आउट आहे म्हणून त्याला काय करणार आपण? क्रेडिट करणार. आणि क्रेडिट अमाऊंट किती घेणार? 40,000चा माल खरेदी केला आणि पेमेंट किती करतो? फक्त हाफ, म्हणजे 40,000च्या हाफ म्हणजे झाले 20,000. किरण अकाउंट, किरण अकाउंट कशामध्ये येईल? पर्सनल अकाउंट. कारण किरणकडनं आपण उधारीवर खरेदी केलेलं आहे. किरण रिसिव्हर आहे की गिवर आहे? इथे गिवर आहे. आणि गिवरला पण काय करतो? क्रेडिट. त्याचे पण किती पैसे बाकी आहेत? 20,000. आणि डेबिट कोणाला करणार, क्रेडिट कोणाला करणार आपण क्लिअर केलं. आता डायरेक्ट एंट्री करणार. इतकं सिम्पल ट्रान्झॅक्शन असतात. याच्यामध्ये आता डिस्काउंट, ट्रेड डिस्काउंट, कॅश डिस्काउंट, GST हे पुढे येईल. त्याच्या अगोदर तुम्हाला हे ट्रान्झॅक्शन संबंध महत्त्वाचे असतात. ठीक आहे. एंट्री काय होईल बघा. एंट्री करताना हाफ अमाऊंट तुम्हाला समजेल, 40,000च्या हाफ म्हणजे 20,000. याच्यानंतर थोडंसं आपण पुढच्या क्वेश्चनमध्ये थोडंसं वेगळ्या प्रकारचं घेऊ, थोडंसं कठीण ट्रान्झॅक्शन घेऊ. आता याची एंट्री करू. एंट्री करताना डेबिट कोणाला करायचं आहे? परचेस अकाउंटला. कंबाईन एंट्री होईल परचेस अकाउंट डेबिट 40,000 टू कॅश अकाउंट 20,000 टू किरण अकाउंट किती बाकी आहेत? 20,000. एंट्री संपली. नॅरेशन लिहू. being bought goods and paid
ओनली हाफ अमाऊंट इन कॅश. फक्त आपण अर्धी रक्कम आत्ता देऊन टाकली आणि हे ट्रान्झॅक्शन संपलं. याला कंबाईन एंट्री म्हणतो आपण. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन घेऊ, एक्झाम्पल नंबर 13. आता बघा याच्यामध्ये काय होणार आहे, थोडंसं चेंज करू आपण. परचेस लॅपटॉप ऑफ रुपीज 40,000 फ्रॉम नमन and paid only 1/4 amount in cash. बघा आता काय होतं, इथे हाफ म्हटलं होतं, इथे 1/4 म्हटलंय. एवढा भाग फक्त नवीन आहे, बाकी सर्व सोपं होऊन जाईल. एवढं समजलं पाहिजे काय म्हटलंय. परचेस लॅपटॉप, आपण काय खरेदी केलं आहे, लॅपटॉप. म्हणजे पहिलं अकाउंट तर आपलं फायनल झालं, लॅपटॉप अकाउंट. पहिलं अकाउंट आपल्याला सापडलं, लॅपटॉप अकाउंट. कोणता नियम लागेल, रिअलचा नियम लागेल. आता पुढे काय म्हटलं बघू, 40,000चं खरेदी करतोय फ्रॉम नमनकडनं खरेदी केलं. अँड पेड ओनली 1/4 अमाऊंट इन कॅश. 1/4 म्हणजे चौथा हिस्सा. कसा काढायचा चौथा हिस्सा ते मी समजावून सांगतो. बघा इथे किती रुपयांच्या 1/4 काढायचे आपल्याला, 40,000 रुपयांच्या 1/4. मग बघा कसं काढायचे असतात, 40,000 गुणिला 1/4 याला म्हणतात 1/4 अमाऊंट. कसं काढलं, 1/4 म्हटलं म्हणून 40,000 गुणिला 1/4. 1/3 जर म्हटलं असतं तर 40,000 गुणिला 1/3. 1/5 जर म्हटलं असतं तर 40,000 गुणिला 1/5. 2/3 म्हटलं असतं, बघा 2/3 असा असतो. 2/3 असा असतो. 2/3 जर म्हटले असते तर 40,000 गुणिला 2/3 या प्रकारे आपल्याला अमाऊंट घ्यायची असते. ते 1/4 म्हटल्यामुळे 40,000 गुणिला 1/4 केले. मग आता याची अमाऊंट काढू आपण. 4 4, इथे 4 4, इथे 1 आला, 4 0 सेम, म्हणजे हे झाले 10,000. 10,000 गुणिला 1 जर केला, इथे बघा हा गुणिला 1 आहे. 10,000 गुणिला 1 जर केला तर ही अमाऊंट झाली 10,000. ही कसली अमाऊंट झाली, 1/4, जी आपली काय दिली आपण कॅशमध्ये पेड केलेली आहे. म्हणजे हे ट्रान्झॅक्शन काय आहे, 40,000 पैकी 10,000 रुपये रोख दिलेले आहेत आणि उरले किती 30,000. 30,000 मात्र उधारी ठेवलेली आहे. मागच्या क्वेश्चनमध्ये हाफ अमाऊंट होती, इथे 10,000 आहे, फक्त एवढं चेंज आहे. मग आता आपल्याकडून काय गेलं, कॅश अकाउंट. कॅश गेली म्हणून कॅश अकाउंट. आणि बाकी उधार पण आहे की नाही, कोणाकडनं उधार खरेदी केला आपण, नमन. मग नमनचं पण अकाउंट घ्यावं लागेल. कॅश अकाउंटला नियम लावतो आपण रिअलचा, नमनसाठी लागेल पर्सनलचा. लॅपटॉप रिअलमध्ये कम्स इन की गोज आउट, कम्स इन आहे. कम्स इनला नेहमी काय करतो, डेबिट. किती रुपये, 40,000 डेबिट झाले पाहिजे. कॅश अकाउंट गोज आउट आहे, गोज आउट आहे तर क्रेडिट करणार. आणि किती पैसे गेले फक्त आपल्याकडून, 10,000, जे आपण इथे काढून दाखवलं तुम्हाला मी खाली. आणि मग आता पैसे बाकी आहेत ते नमनचे आपल्याकडे बाकी, तो गिवर होता, त्याला क्रेडिट करणार. जितके पैसे बाकी तितक्या रुपयांनी क्रेडिट, 30,000. आणि हे पण ट्रान्झॅक्शनची आपण वर्किंग नोट करून टाकली. आता एंट्री करा. एंट्री जमून जाईल. डेबिट कोणाला करणार, लॅपटॉप अकाउंटला. लॅपटॉप अकाउंट डेबिट 40,000 टू कॅश अकाउंट 10,000 टू नमन अकाउंट. नमन अकाउंटचे किती पैसे बाकी आहेत, 30,000. संपलं. नॅरेशन लिहून टाकू. बेंग परचेस लॅपटॉप and paid only 1/4 in cash.
फक्त आपण 1/4 अमाऊंट पेड करत आहोत आणि हे 2 ट्रान्झॅक्शन आपले संपले. कळाले असतील तुम्हाला. जर समजले नसतील तर पुन्हा व्हिडिओ मागे घेऊन पुन्हा एक वेळा बघा. एक ट्रान्झॅक्शन घेऊ अजून, एक्झाम्पल नंबर 14. आता थोडंसं आपण सेल्सचं ट्रान्झॅक्शन बघू. ह्याच टाईपमध्ये सेल्सचं ट्रान्झॅक्शन. सोल्ड गुड्स ऑफ ₹80,000 टू राधा and received only 1/4 अमाऊंट इन कॅश. किती अमाऊंट मिळाली फक्त आपल्याला? 1/4 अमाऊंट आपल्याला मिळाली. आता याची वर्किंग नोट इम्पॉर्टंट आहे. 1/4 अमाऊंट नेमकी येईल किती ते पण तर आपल्याला समजलं पाहिजे. किती रुपयांचे 1/4 काढायचे आपण माल किती रुपयाचा विकला? 80,000चा. कोणाला विकला? राधाला. आणि राधा किती पैसे पेड करते? फक्त 1/4. म्हणजे बाकी माल उधार विकला आणि बाकी माल रोख विकला. रोख विकला म्हणजे पैसे येतील, उधार विकला म्हणजे राधाचं नाव येईल, सेल अकाउंट तर येईलच. आता 80,000च्या 1/4 कसे काढणार? हे बघा, मागच्या ट्रान्झॅक्शनला काढून दाखवलं ते. 80,000 गुणिला 1/4 करायचे. 4 1 4, 4 2 8, 4 0 सेम आहेत, मग 20,000 झाले. 20,000 गुणिला 1 जर केला तर अमाऊंट येईल 20,000. ही झाली कॅश अमाऊंट 1/4. सिम्पल एकदम. आता आपण 3 अकाउंट कोणते कोणते येतील? पैसे येत आहेत म्हणून कॅश अकाउंट, त्यानंतर बाकी माल उधार विकला आहे म्हणून राधा अकाउंट, आणि त्यानंतर माल विकला आहे म्हणून सेल्स अकाउंट. माल विकला तर सेल्स, लॅपटॉप वगैरे विकला असतं तर लॅपटॉप अकाउंट घेतलं असतं. कॅश अकाउंटला नियम लागेल रिअलचा, राधाला लागेल पर्सनलचा, सेल्सला लागेल नॉमिनलचा. कॅश अकाउंट, कॅश अकाउंट इथे कम्स इन आहे आणि कम्स इनला नेहमी डेबिट. किती अमाऊंट डेबिट होणार आहे? 20,000. राधा अकाउंटला पर्सनलचा नियम लागेल, सॉरी पर्सनल आपण लिहिलं आहे. राधा इथे कोण आहे? रिसिव्हर आहे की गिवर आहे? रिसिव्हर आहे. इथे रिसिव्हर नाव येईल, लक्षात घ्या. रिसिव्हर आहे. रिसिव्हरला पण डेबिट करतो. पण किती अमाऊंट बाकी आहे? 80 पैकी 20 मिळाले, मग आता बाकी आहेत 60,000. आणि सेल्स नॉमिनलमध्ये आपलं इन्कम आहे. इन्कमला आपण क्रेडिट करतो 80,000 रुपये. आणि ही पण एंट्री आपली संपली. आता डेबिट कोणाकोणाला करणार? कॅश आणि राधा अकाउंटला डेबिट. बघा कंबाईन एंट्री काय होऊन जाईल? कॅश अकाउंट डेबिट किती रुपये मिळतात? फक्त 20,000. राधा अकाउंट डेबिट किती बाकी आहेत? 60,000. टू सेल्स अकाउंट, सेल किती रुपयांचा सेल केला माल आपण? 80,000चा. त्यातनं 20,000चा रोख, 60,000चा उधार. रोख विकला म्हणून कॅश अकाउंट, उधार विकला म्हणून राधा अकाउंट. ज्यांना उधार विकला त्याचं नाव नॅरेशनमध्ये बिंग सोल्ड गुड्स अँड ओनली 1/4 अमाऊंट रिसिव्ड. फक्त आपल्याला 1/4 अमाऊंट मिळाली. एक शेवटचं ट्रान्झॅक्शन घेऊ आता. सोल्ड मशिनरी टू चेतना ऑफ ₹50,000 and चेतना paid
immediately only 2/5 अमाऊंट इन कॅश. बघा आता थोडंसं चेंज केलं आहे, काळजी करण्याची गरज नाही, सिम्पल आहे. सोल्ड मशनरी, मशनरी विकली म्हणजे एक अकाउंट तर फायनल आहे. कोणतं अकाउंट येऊन जाईल? एक मशनरी अकाउंट येऊन जाईल. ठीक आहे, हे बघा मी इथं टिक करून देतो. मशनरी, जर गुड्स विकला असेल तर सेल्स म्हणतो, मशनरी विकलं मशनरी. टू चेतना, चेतनाला विकलं 50,000चा. अँड चेतना पेड इमिजिएटली 2/5 अमाऊंट इन कॅश. कॅशमध्ये मिळते म्हणून कॅश अकाउंट येईल. 2/5 पूर्ण अमाऊंट मिळत नाही आहे. जितका माल विकला 50,000चा त्याचे 5 भाग करायचे, 5मधून 2 भाग रोख मिळाले, 3 भाग उधारीचे आहेत. म्हणजे चेतनाचं नाव पण लिहावं लागेल. म्हणजे 3 अकाउंट झाले, चेतना, कॅश आणि मशनरी. त्यापैकी बघा आता अगोदर आपण क्लिअर करून घेऊ 2/5 अमाऊंट कशी काढायची. तर किती रुपयांवर काढायची आहे? 50,000 रुपयांवर. 50,000 गुणिला 2/5 करायचे, याला म्हणतात 2/5. आता 5×1=5, 5×1=5. इथे 1 आणि हे 4 शून्य झाले 10,000. हे बघा हे 10,000 झाले. गुणिला किती करायचे? 2. 10,000 गुणिला 2 केले झाले 20,000. ही अमाऊंट कसली झाली? कॅशची. पण विकलं कितीचं? पण 50. म्हणजे उधार कितीचं आहे? 30,000. मग आता आपल्याकडे पैसे फक्त किती येणार आहेत? पैसे किती येणार? फक्त 20,000. म्हणजे कॅश अकाउंट एक येईल. नंतर उधारी कोणाकडे बाकी आहे? चेतनाकडे. आणि काय विकलं आहे आपण? मशिनरी. कॅश अकाउंटला कोणता नेम लागेल? रियल. चेतनाला पर्सनल आणि मशिनरीला पुन्हा रियल. कॅश कम्स इन, डेबिट करू 20,000ने. चेतना रिसिव्हर, तिला पण डेबिट होईल. किती अमाऊंट बाकी चेतनाच्या नावाने? 30. आणि मशनरी आपल्याकडनं जाते, गोज आउट, क्रेडिट करणार 50,000. झालं. आता एंट्री करा. मग आजचे ट्रान्झॅक्शन संपतील. डेबिट कोणाकोणाला करणार? कॅश अकाउंटला डेबिट 20,000. चेतनाज अकाउंट डेबिट 30,000. टू मशिनरी अकाउंट 50,000. नॅरेशनमध्ये बिंग मशिनरी सोल्ड अँड ओनली 2/5 अमाऊंट रिसिव्ड इन कॅश. आणि हे आजचे ट्रान्झॅक्शन पूर्ण कंप्लीट झाले. इतके ट्रान्झॅक्शन आहेत आजचे. ठीक आहे.